नमस्कार, मी मनीष कांबळे. आपण पाहतोय सत्याचा लढा 24 तास मराठी न्यूज चॅनल. सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी सध्या गंगानगर या परिसरामध्ये आलोय आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय बेरोजगार महिलेच्या हाताला घर बसल्या रोजगार कशा पद्धतीने देता येईल याचा प्रयत्न सोनालीताई मयूर शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती होणारे अन्याय अत्याचारामुळे महिला जे आहेत अतिशय घाबरलेले आहेत. कामासाठी देखील घराबाहेर पडत असताना महिलाच्या मनामध्ये सातत्याने एक भीती निर्माण झालेली असते, ते म्हणजे की जर आपण कामासाठी बाहेर गेलो तर आजची दुनिया वाईट आहे आणि या वाईट दुनियामध्ये कधीही अन्याय अत्याचार घडू शकतो. कारण सातत्याने आपण टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉपच्या माध्यमातून वारंवार बातम्याच्या स्वरूपामध्ये पाहत आलेलो आहे की या ठिकाणी महिलेवरती अन्याय झाला, त्या ठिकाणी महिलांवरती अन्याय अत्याचार झाला. तर अशा वाढत्या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी बेरोजगार महिलेच्या हाताला घर बसल्या कशा पद्धतीने रोजगार देता येईल याचा पूर्णपणे प्रयत्न सोनालीताई मयूर शिंदे यांनी शासकीय योजनेच्या अंतर्गत महिलांना घर बसल्या काम देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करणार आहेत. आणि त्याच बाबत आज या ठिकाणी उपक्रम जो आहे तो घेण्यात आला होता. आजच्या उपक्रमाला असंख्य बेरोजगार महिला भगिनी आणि या प्रभागामधले असंख्य नागरिक जनसमुदाय जो आहे तो मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी स्वतः सोनालीताई मयूर शिंदे स्वतः आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. परंतु त्याआधी ज्या महिलांना खऱ्या अर्थाने कामाची गरज आहे, ज्यांच्या हाताला रोजगाराची गरज आहे, अशा महिला भगिनी सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील यावेळी संवाद साधणार आहोत. ताई, आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बेरोजगार महिलांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी सोनालीताई मयूर शिंदे यांनी ज्या पद्धतीने उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, हा उपक्रम पाहून तुम्हाला कसा वाटतोय? काय आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली आहे, कशा पद्धतीचे काम घरबसल्या महिलांना मिळणार आहे, त्याबद्दल काय सांग? आजचा जो उपक्रम सोनालीताई मयूर शिंदे यांनी जो राबवला आहे त्याचा एक चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. बऱ्याचशा महिला बरेचशी माहिती घेऊन गेल्या आहेत आणि घरी बसून त्या महिलांना रोजगार मिळणार आहे हे ऐकूनच बऱ्याचशा महिलांनी आज फॉर्म भरलेला आहे. आणि मी अशी प्रार्थना करते की सोनालीताई मयूर शिंदे यांनी असंच याच पद्धतीने अजून बरेच असे उपक्रम महिलांसाठी जर राबवले तर अजून चांगला त्यांना प्रतिसाद असा मिळेल. नक्कीच, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एखाद्या व्यक्तीला चालताना सोनं सापडलं तर ज्या पद्धतीने आनंदाची उकळी मनामध्ये फुटली जाते, त्याच पद्धतीचा आनंद या ठिकाणी महिला भगिनींच्या मनामध्ये फुटत असतानाच दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी देखील यावेळी संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल सोनालीताई मयूर शिंदे यांनी घेतलेला आजचा उपक्रम? सोनालीताईंनी आजचा उपक्रम फारच चांगल्या पद्धतीने केलेला आहे. निश्चितच सर्व महिलांना घर बसून काम मिळणारच आहे असं इथं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्यांनी महिलांसाठी कमीत कमी 50 रोजगार संधी उपलब्ध इथं करून दिलेले आहेत. आणि शक्यतो 100% यांचा उपक्रम सुरूच झालेला आहे असं आम्ही ग्राह्य धरून त्यांच्यासाठी आम्ही पाठीशी उभे राहून त्यांचं काम आम्ही पूर्ण मार्गी लावणार आहोत. बेरोजगार महिलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी ज्या पद्धतीने सोनालीताईंनी उपक्रम घेतलेला आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून काय काय माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे आणि कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून त्या महिलांना काम मिळणार आहे, त्याबद्दल काय सांग? ठीक आहे. सोनालीताईंनी खादी ग्रामोद्योग हा जो प्रकल्प आहे तो आता ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने आणलेला आहे. आणि ह्या रोजगारामुळे प्रत्येक महिलेला घरात बसून काम मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी पहिला उपक्रम म्हणजे लाकडी घाण्याचे तेल हा उपक्रम त्यांनी अगदी 2 दिवसातच सुरू करण्याची आम्ही जाहीर केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 50 लेडीजला या 2 महिन्यामध्ये त्यांना काम मिळणार आहे. आता सध्या आपल्याकडे AI म्हणून एक योजना आहे जी फक्त महिलांसाठी आहे. महिलांसाठी अगदी साध्या पद्धतीने, म्हणजे जर तुम्ही घरी बसून जर सुई तयार करणार असाल, साधा बॉलपेन तयार करणार असाल तर ती उद्योजिका तुमच्या घरापर्यंत त्या पोहोचवणार आहेत. निश्चितपणाने गंगानगर या भागामध्ये सोनालीताई मयूर शिंदे यांनी अतिशय एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. महिलांच्या हाताला रोजगार मिळावा, महिला सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम घेतला. त्याबद्दल मी सोनालीताई मयूर शिंदे यांचं मनापासून स्वागत करतो. निश्चितपणाने त्यांनी घेतलेला हा उपक्रम या महिलांना एक यशस्वी उद्योजक म्हणून त्याच्यामध्ये नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये सोनालीताईंचा मोठा वाटा यामध्ये असणार आहे. निश्चितपणाने सोनालीताईंनी घेतलेला उपक्रम यशस्वीपणे महिला पार पडतील आणि मी सोनालीताईंना हा उपक्रम घेतल्याबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.
आणि या ठिकाणी थांबतो. जो सोनालीताई मयूर शिंदे यांनी जो उपक्रम राबविला, शासकीय योजनेतून जो उपक्रम महिलांसाठी वापरला, खूप छान वाटलं. महिलांनी इथं भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद पण दिला. भरपूर महिलांनी इथं येऊन हात पण भरलेत. सोनालीताई मयूर शिंदे यांच्यासाठी इथून पुढच्या पण वाटचाली अशाच प्रकारे व्हाव्यात किंवा गाजवाव्यात त्यांनी पण इथून पुढं. धन्यवाद. या ठिकाणी सोनालीताई मयूर शिंदे यांनी जो उपक्रम घेतला घर बसल्या महिलांसाठी, शासकीय योजनेतून त्यांनी बऱ्याच महिलांनी इथं चांगला लाभ घेतलेला आहे. त्याबरोबर ह्या ठिकाणी हेल्थ चेकअपचा पण त्यांनी उपक्रम राबवला. इथं पण बऱ्याच महिलांचं हेल्थवरती त्यांनी चांगले संवाद साधला. सोनालीताई मयूर शिंदे यांच्या उपक्रमात मी चांगल्या शुभेच्छा देतो. सोनालीताई मयूर शिंदे यांनी जो कार्यक्रम घेतला तो खूप छान झाला आणि लोकांनी नाही का खूप प्रतिसाद दिला. धन्यवाद. नक्कीच कशा पद्धतीच्या माध्यमातून आणि कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून सोनालीताई मयूर शिंदे हे बेरोजगार महिलेच्या हाताला घरबसल्या काम देण्याचा प्रयत्न शासकीय योजनेच्या माध्यमातून करत आहेत. ही दृश्य देखील आपल्याला या ठिकाणची सविस्तर माहिती महिला भगिनींकडनं मिळत आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आजचा उपक्रम ज्याने राबवला होता अशा सोनालीताई मयूर शिंदे यावेळेस आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, आज जो उपक्रम घेतलेला आहे बेरोजगार महिलेच्या हाताला घरबसल्या रोजगार मिळावा, ही संकल्पना आपल्या मनामध्ये कशी आली, त्याबद्दल काय सांग? मला लग्न होऊन माझं 12 वर्ष झाले. मी या 12 वर्षामध्ये असा अनुभव घेतला की गंगानगर या परिसरामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये कोणतंही प्राधान्य त्यांना दिलं जात नाहीये. कोणत्याही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाहीयेत आणि भरपूर महिला अशा आहेत की त्या बेरोजगार आहेत. त्यांना घरी बसल्या व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या महिलांसाठी, खास करून ज्यांना याची खूपच म्हणजे गरज आहे. आणि या योजनेतून किंवा या आपण जे घरगुती व्यवसाय त्यांना आपण करून देणार आहेत, उपलब्ध करून देणार आहेत, त्यातून त्यांना 2 पैसे इन्कम त्यांची घरामध्ये चालू राहतील. घरामधले जो खर्च असेल तो त्यांचा मुलांचा शिक्षणाचा म्हणा किंवा घरामधला म्हणा तो भागवला जाईल. यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनींवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी आणि बेरोजगार महिलेच्या हाताला काम देण्यासाठी जो उपक्रम आपण घेतलेला आहात, अतिशय कौतुकास्पद हा उपक्रम आहे. परंतु आगामी होत असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण भावी नगरसेविका म्हणून इच्छुक आहात असं सर्वत्र ठिकाणी चर्चा आहे. सुरू असलेली चर्चा योग्य आहे की अफवा, यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे त्याबद्दल? हो, येणाऱ्या निवडणुकीसाठी मी नगरसेविका म्हणून इच्छुक आहे. मला असं वाटतं की मी जे ही योजना राबवली आहे हे आपण पुरेपूर या योजनेतून आपण त्यांना 100% लाभ हा देणारच आहे. आणि त्याचबरोबर अत्याचार महिलांवरती होतो आणि त्याचबरोबर जे बाल गुन्हेगार म्हणा किंवा गुन्हेगारी म्हणा, कोयता गँग म्हणा, हे जे इत्यादी अत्याचार होतात आहे, आपण त्याच्यावरती कुठेतरी गंगानगर या परिसरामध्ये आपण सेफ्टी हे आपण करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. त्यासाठी आज आपण हा कार्यक्रम घेतला आहे. जनतेने आपल्याला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. महिलांनी पण आपल्याला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. महिलांनी बेरोजगार म्हणून भरपूर फॉर्म सुद्धा आपल्याकडून भरून घेतलेले आहेत. असाच प्रतिसाद कायम माझ्या सोबत राहील, माझ्या पाठीशी राहील, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि जनता माझ्या सोबत राहतील. धन्यवाद. निश्चितच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गंगानगर या परिसरामध्ये सोनालीताई आणि मयूर शिंदे या दाम्पत्याने ज्या पद्धतीने बेरोजगार महिलेच्या हाताला घर बसल्या शासकीय योजनेअंतर्गत काम मिळण्यासाठी जो प्रयत्न, जो उपक्रम आज या ठिकाणी घेतलेला होता, अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम होता. आणि आजच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार असलेल्या महिला भगिनी पुढे आल्या आणि या कार्यक्रमामध्ये येऊन आपल्या हाताला काम मिळावं या संदर्भात मोठ्या संख्येने फॉर्म जो आहे तो सुद्धा भरलेला आहे. आणि अशा पद्धतीचा प्रतिसाद पाहून दोन्हीही दाम्पत्यांना या ठिकाणी नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देखील मिळालेल्या आहेत. कॅमेरामन विजय स्वामी, मनीष कांबळे, गंगानगर.